भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महामानवांनी या राष्ट्राच्या कल्याणासाठी, या देशाच्या कल्याणासाठी आपला देह त्यागला, अशा सर्वच महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। दगडोजीराव देशमुख महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या आयोजित या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मित्र, मार्गदर्शक, प्राचार्य डॉक्टर युवराज धबडगे सर, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक मित्र उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संजय सांबाळकर सर, सभागृहामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी। जसा विषय दिलेला आहे मला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद। मुळात भारत हे राष्ट्र आहे का, असा प्रश्न पहिला आहे। आणि जर भारत राष्ट्र असेल तर राष्ट्रवादावर चर्चा करण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे, आणि जर भारत हे राष्ट्रच नसेल तर राष्ट्रवादावरती आपण का चर्चा करतोय, हाही प्रश्न आहे। आणि म्हणून ज्यावेळेस आपण या राष्ट्र नावाच्या प्रक्रियेची चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सभागृहामध्ये, संविधान सभेच्या सभागृहामध्ये एका सदस्याने असा प्रश्न विचारला की भारताला देश म्हणायचं का राष्ट्र म्हणायचं? आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की नेमकं काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस अनेक सदस्य असं म्हणत होते की भारताला आपण राष्ट्र म्हणूया, पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की भारताला आपल्याला राष्ट्र नाही म्हणता येणार, भारताला आपल्याला देशच म्हणावं लागेल। आणि म्हणून आपण आजही आपल्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश आहे असं म्हणतो, किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण इंडिया इज माय कंट्री म्हणतो। इंडिया इज माय नेशन असं आपण म्हणत नाही, किंवा भारत माझं राष्ट्र आहे असंही आपण म्हणत नाही। त्याच्यामुळं देश आणि राष्ट्र या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। आता देश कशाला म्हणायचं आणि राष्ट्र कशाला म्हणायचं याची एक सोपी व्याख्या आहे, आणि ती महात्मा फुलेंनी केलेली व्याख्या आहे। कुठल्याही पाश्चात्य देशातल्या विचारवंताकडे आपल्याला व्याख्या मागायला जायची गरज नाही। आपल्याला अशी सवय झाली, आता अभ्यासक्रमामध्ये आपण बघितलं की कुठल्याही एखाद्या कन्सेप्टला आपण सुरुवात केली की आपण म्हणतो की पाश्चात्य विचारवंत असे म्हणतात, पण पाश्चात्य विचारवंतापेक्षा देखील महात्मा फुलेंनी जी केलेली व्याख्या आहे ती राष्ट्र नावाची व्याख्या खूप सुंदर आहे। महात्मा फुलेंनी एका वाक्यामध्ये सांगितलं की राष्ट्र म्हणजे नेमकं काय। महात्मा फुले म्हणतात, राष्ट्र म्हणजे काय तर एकमय लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र। राष्ट्राची व्याख्या संपली। मग अनदर क्वेश्चन, दुसरा प्रश्न असा आहे की मग भारत हा एकमय लोकांचा समूह आहे का? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये हे सांगितलं की भारत हा एकमय लोकांचा समूह नाही, आणि त्याच्यामुळे भारताला आपल्याला राष्ट्र नाही म्हणता येणार। मग भारताला आपण काय म्हणायचं, भारताला देश का म्हणायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की भारताला आपण राष्ट्र याच्यासाठी नाही म्हणू शकत, कारण भारत हा जाती जातीमध्ये विभागलेला भूप्रदेश आहे। भारत हा प्रांतामध्ये विभागलेला भूप्रदेश आहे। भारत हा धर्मामध्ये विभागलेला भूप्रदेश आहे। भारत हा भाषेमध्ये विभागलेला भूप्रदेश आहे। आणि म्हणून इथली प्रत्येक एक जात ही दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीला आपली व्यक्ती म्हणत नाही, आणि म्हणून आपण एकमय कधीच होत नाही। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ती प्रत्येक एक जात ही स्वतःला राष्ट्र समजते, आणि ती जात फक्त स्वतःच्या जातीपुरती एकत्र येते, ती एकमय होते। त्या जातीचा इतर जातीशी काहीही संबंध असत नाही, किंवा इतर जातीचा त्या जातीशी काहीही संबंध असत नाही। आणि म्हणून जातीपुरता मर्यादित विचार करणाऱ्या लोकांचा हा देश आहे। ज्यावेळेस आपण या जाती संपवून जातीच्या बाहेर जाऊ आणि इतर लोकांना देखील आपलं म्हणू, त्यावेळेस आपण राष्ट्र होऊ। त्याच्याशिवाय आपल्याला राष्ट्र म्हणून घेता येणार नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच जे लढे उभे केले, त्या सर्व लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रवादाची संकल्पना पुढे टप्प्याटप्प्याने येताना दिसते। आपण जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर 1920 मध्ये भारतात आले। त्यांच्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनाला, चळवळीला 1920 मध्ये सुरुवात झाली। खरं तर 1920 मध्ये दोन लोकांनी या देशामध्ये राष्ट्रीय आंदोलनाला सुरुवात केलेली होती। आता राष्ट्रीय आंदोलन म्हटलं की आपल्या समोर येतं ते राजकारण, की राजकीय स्वातंत्र्य आपल्याला हवं होतं। गांधीजी ज्यावेळेस भारतामध्ये आले 1920ला, ज्यावेळेस त्यांनी राजकारण सुरू केलं, 1920ला टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसची चळवळ त्यांच्या हातामध्ये आली, आणि त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर त्यांनी या काँग्रेसला एक वेगळ्या टप्प्यावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला।
1920 मध्ये ज्या पद्धतीने गांधीजींचा प्रवेश राजकारणामध्ये झाला त्याच पद्धतीने 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश देखील सामाजिक चळवळीमध्ये झाला. आणि म्हणून 1920 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या दोघांच्या दोन चळवळीला सुरुवात झाली. गांधीजींना या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्य हवं होतं, म्हणजे ब्रिटिशांना या देशातून त्यांना हाकलून द्यायचं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामधली सामाजिक जी विषमता आहे, जी सामाजिक गुलामी आहे ती संपवायची होती. दोघेही गुलामीच्या विरोधामध्ये उभे होते. गांधीजी राजकीय गुलामीच्या विरोधामध्ये उभे होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक गुलामीच्या विरोधात उभे होते. आणि दोघांचीही स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. आपल्याला स्वातंत्र्य म्हटलं की ब्रिटिशांनी मुक्ती दिली म्हणजे स्वातंत्र्य झालो आपण असा आपण विचार करतो. ब्रिटिशांची गुलामी ही फक्त 150 वर्षाची होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या स्वातंत्र्याचा विचार मांडत होते त्या स्वातंत्र्याची गुलामी 250 वर्षाची होती, 2500 वर्षाची होती. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचं वाटत होतं, कारण 2500 वर्षापासून इथला जवळपास 85% समूह हा गुलाम होता. आणि या 85% समूहाला समतेच्या पातळीवरती आणण्याचा लढा, स्वातंत्र्याचा लढा बाबासाहेब आंबेडकरांचा सुरू होता. 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना थोडं सोपं जाईल हे समजून घ्यायला. की ज्यावेळेस गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले त्यावेळेस त्यांना ब्रिटिशांकडून आपल्याला कशा पद्धतीची वागणूक मिळते हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. काय झालं होतं, गांधीजी एका गोऱ्या लोकांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये बसलेले होते. तुम्ही अभ्यासक्रमामध्ये ते अभ्यासलेलं आहे की गांधीजी एका गोऱ्या लोकांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये बसलेले होते. म्हणून त्या गोऱ्या अधिकाऱ्याने गांधीजीला त्या डब्याच्या खाली उतरवलं, खाली ढकलून दिलं आणि त्यांना सांगितलं की तू या डब्यामध्ये बसू शकत नाहीस, कारण तू ब्लॅक आहेस, काळा आहेस. तेव्हा गांधीजींच्या गोष्टी लक्षामध्ये आले की अरे हे डिस्क्रिमिनेशन, हा भेदभाव कशामुळे आहे. मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहात, मग हा भेदभाव कशामुळे. त्यावेळेस गांधीजींच्या असं लक्षामध्ये आले की ही राजकीय गुलामी खूप वाईट आहे, ही आपल्याला त्यांच्या बरोबरीने साधं बसूही देत नाही. आणि मग गांधीजींचा लढा या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सुरू झाला. त्यांना वाटलं की ही गुलामी खूप वाईट आहे, या गुलामीच्या विरोधामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. असाच एक प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत घडलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका बैलगाडीमध्ये बसलेले होते आणि त्या बैलगाडीच्या चालकाने ज्यावेळेस त्यांची जात लक्षामध्ये आली बाबासाहेब आंबेडकरांची, त्यावेळेस त्याला गाडीच्या खाली उतरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षामध्ये आलं की हे सामाजिक विषमता आहे, सामाजिक गुलामी आहे, ही आपण संपवली पाहिजे. आणि मग दोघांचं जे आंदोलन होतं, हे दोघांचं आंदोलन 2 मार्गाने जात होतं. गांधीजींना ब्रिटिशांची गुलामी वाईट वाटली म्हणून गांधीजींनी ब्रिटिशांची गुलामी संपवण्यासाठी लढा उभा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथली सामाजिक गुलामी वाईट वाटली म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक गुलामीसाठी, मुक्तीसाठी लढा उभा केला. 1920 मध्ये या दोघांच्याही आंदोलनाला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल 1920 पासून सुरुवात केली म्हणजे 47 पर्यंत यायला खूप वेळ लागेल, पण थोडंसं आपण फास्ट जाऊया, कारण आपल्याला आता 30 सेकंदात, मी सरांशी चर्चा करत होतो मग अशी की आपले ऐकण्याची आणि बघण्याची कॅपॅसिटी ही 30 सेकंदाची राहिलेली आहे. 30 सेकंदामध्ये 15व्या सेकंदाला आपण पहिली रील स्किप करतो. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी आता आपली राहणार नाही इथून पुढे. आता तर काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, म्हणजे आपण काहीच काम करायचं नाही, सगळं ते करून देतो. आता भविष्यामध्ये आपल्याला एखादा मशीन असंही येईल घरी की एखाद्या चमच्यानं आपल्याला जीव घालेल, हे येणार आहे. तुम्ही जर चार्ली चॅप्लिनचा 1939 आलेला चित्रपट बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की चार्ली चॅप्लिन हाताने काम करतोय, ती मशीन येऊन त्याला जीव घालते. ही परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं फास्ट जाण्याचा प्रयत्न करू, जास्त काही लोड घेऊ नका. 1920 मध्ये या दोघांच्या आंदोलनाला सुरुवात झाली, दोघांचेही लढे सुरू झाले. परिणामी असं दिसायला लागलं ब्रिटिशांना की हे खूप आंदोलन आता पुढे यायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी किंवा भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक लोक आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागलेले होते. आणि याचाच परिणाम म्हणून एक 4-5 वर्षामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन या 5 वर्षात उभ्या राहिल्या. एकीकडे गांधीजींची काँग्रेस उभी राहिली, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली, तिसरीकडे कम्युनिस्ट आयडिओलॉजी आल्या, कारण 1917ला झालेल्या रशियन क्रांतीमुळे त्याचा प्रभाव भारतामध्ये पडलेला होता. चौथीकडे राष्ट्रवादाची एक वेगळी विचारधारा म्हणून उभी करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झाला. या सगळ्या ज्या मुवमेंट्स आहेत या सगळ्या मुवमेंट हे 1920 ते 1925च्या दरम्यान उभ्या राहिल्या आणि सगळ्यांनी हे ध्येय मांडलं की आपल्याला या भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे.
आणि ही स्वातंत्र्याची जी भाषा आहे ही भाषा थोडीशी तीव्र व्हायला लागली तत्कालीन परिस्थितीमध्ये. आणि मग याचा परिणाम म्हणून 1927ला भारतामध्ये एक सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशनने हे सांगितलं की तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर तुमचं एक कॉन्स्टिट्यूशन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशन तुम्ही तयार करा म्हणजे आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ असं त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये सांगून टाकलं. आणि म्हणून गडबडीमध्ये काँग्रेसकडून पहिला राज्यघटनेचा ड्राफ्ट तयार केला गेला. बघा, राज्यघटनेचा एक ड्राफ्ट 1950लाच तयार झाला अशातला भाग नाहीये. 1947 पूर्वी या देशामध्ये 7 राज्यघटना तयार होत्या. राज्यघटनेचे 7 ड्राफ्ट पूर्ण तयार करून झालेले होते. पण तरीही 46 पासून एक नवी राज्यघटना तयार करायच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यातला पहिला जो ड्राफ्ट होता तो 1928ला काँग्रेसच्या माध्यमातून आला आणि या ड्राफ्टमध्ये जे काही भूमिका मांडलेली होती काँग्रेसने या सगळ्याच बाकीच्या आयडिओलॉजीने विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ही राज्यघटना मान्य नाही आहे. काँग्रेसला असं वाटत होतं की 1928ला आपण जो रिपोर्ट दिलेला आहे, जी राज्यघटना तयार केलेली आहे ती राज्यघटना ब्रिटिश ऍक्सेप्ट करतील आणि 1930 पर्यंत आपल्याला साधारण स्वातंत्र्य मिळून जाईल. आणि आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारी 1930ला पहिला स्वातंत्र्य दिन साजरा देखील केला गेला. तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस गृहीत धरतो. पण त्यावेळेस झालं असं की या सगळ्या संघटनांनी त्याला विरोध केल्यामुळे ही राज्यघटना ऍक्सेप्ट केली गेली नाही. पण या राज्यघटनेवरती चर्चा करण्यासाठी 1930ला पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स इंग्लंडमध्ये बोलवली गेली. गांधीजी असं म्हणाले की राज्यघटना तयार आहे, सगळा ड्राफ्ट तयार आहे, मग तुम्ही चर्चा कशासाठी करताय, मी या चर्चेलाच येणार नाही. आणि म्हणून 1930च्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधीजी पोहोचले नाही. 1931ला दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवली गेली, तिथं गांधीजी पोहोचले. 1932ला तिसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. या तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भारताच्या स्वातंत्र्यावरती चर्चा झाली आणि भावी राज्यघटना कशी असेल याच्यावरती चर्चा झाली. पण याच्यामधून निष्पन्न काय होत होतं, तर याच्यामधून निष्पन्न हे होत होतं की भारतामध्ये जी विषमता आहे या विषमता असलेल्या लोकांना एका राष्ट्रामध्ये कसं सहभागी करून घ्यायचं याची चर्चा या 3 गोलमेज परिषदामध्ये सुरू होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक उदाहरणं देऊन सांगितले की अनेक देशामध्ये विषमता आहे, पण तिथली विषमता त्यांनी समतेच्या पातळीवरती कशा पद्धतीने आणलेली आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक उदाहरणं दिली. त्यांनी दक्षिण आयर्लंडचं उदाहरण दिलं, तिथं कशा पद्धतीची विषमता आहे ते त्यांनी सांगितलं. आणि मग त्या विषमतेला काय मार्ग काढता येऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिशांना सांगितलं. आणि म्हणून ब्रिटिशांनी काय केलं तर 1932ला जो जातीय निवाडा घोषित केला, त्या जातीय निवाड्यामध्ये सांगितलं की ज्या वर्गासोबत शोषण झालेलं आहे, ज्या वर्गासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, ज्या वर्गाला या देशाचा भागच म्हणून समजलं गेलेलं नाही, अशा लोकांना तुम्हाला याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुमचं रिप्रेझेंटेशन त्या सभागृहामध्ये असेल आणि ते सभागृह कुठल्याही एखाद्या वरिष्ठ लोकांचं सभागृह नसेल. बघा, राष्ट्र नावाची कन्सेप्ट कुठे येते बाबासाहेब आंबेडकरांची, जे सभागृहाची संसद उभी करणार आहात तुम्ही, त्या संसदेमध्ये सर्व समूहांचं प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे. म्हणजे 85% लोक जे इथं अस्पृश्य होते, जे शूद्र होते, त्यांचं देखील प्रतिनिधित्व सभागृहामध्ये असलं पाहिजे अशी मागणी बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि ब्रिटिशांना ती पटली आणि म्हणून त्यांनी जाती निवाडा घोषित करत असताना त्यांनी सांगितलं की सगळ्यांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये असेल, प्रत्येक जातीचं प्रतिनिधित्व तिथं असेल समूहाचं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे आज जरी मराठा आंदोलनाचे क्रांती मोर्चे निघत असले, मराठा आरक्षण आज मागत असले, तर 1932च्या जाती निवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मागणी केली होती त्या मागणीला धरून 1932च्या जाती निवाड्यामध्ये मराठा समाजाला 7 जागा राखीव मिळालेल्या होत्या मुंबई प्रांतामधून. त्याच्यापूर्वी केशवराव जेधे वगैरे या बऱ्याचशा मंडळींनी असं सांगितलं होतं की आम्हाला देखील प्रतिनिधित्व पाहिजे या सभागृहामध्ये, पण ती मागणी मान्य झाली नव्हती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की मराठा समाजासोबत देखील कशा प्रकारचा सामाजिक भेदभाव झालेला आहे, ते देखील सामाजिक मागासलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना तुम्हाला प्रतिनिधित्व द्यावं लागेल. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जातीय निवाड्यामध्ये मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण मिळालं आणि 7 जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या गेल्या. अशा अनेक समूहाचे सदस्य हे सभागृहामध्ये येणार होते याची काळजी बाबासाहेब आंबेडकर घेत होते. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होतं की ज्या वेळेस सभागृहामध्ये सर्व जातीचे लोक मिळून एकत्र येतील आणि ते या देशाच्या ऐक्याचा विचार करतील तेव्हा आपलं राष्ट्र निर्माण होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये आणखीन एक संकल्पना होती, ती म्हणजे महात्मा फुलेंची व्याख्या की लोक एकमय कसे होतील. आणि म्हणून समजा एखाद्या
एक महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये एकाच जातीचे प्राध्यापक असतील तर, एकाच जातीचे विद्यार्थी असतील तर, आणि याच्या बाजूला जर दुसरे एक महाविद्यालय असेल आणि ते तिथं दुसऱ्या जातीचे विद्यार्थी दुसऱ्या जातीचे प्राध्यापक असतील तर, असं होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की एखादं महाविद्यालय हे सर्व जाती समूहासाठी खुलं असावं, एखादी संसद, त्या संसदेमध्ये सर्व जातीचे प्रतिनिधी असावेत, आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की राष्ट्र नावाची संकल्पना जर तुम्हाला पुढे घेऊन जायची असेल तर तुम्हाला या सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागेल. आणि म्हणून त्यांनी 1936ला जे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं भाषण लिहिलं, त्या भाषणामध्ये त्यांनी राष्ट्र कसं उभं केलं जाऊ शकतं हे त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं. हे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे भाषण आपल्या MA च्या अभ्यासक्रमाला आहे, पॉलिटिकल सायन्सला. या भाषणाची पूर्ण कन्सेप्ट जर आपण बघितली तर एक सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. तो सिद्धांत जातीअंताचा सिद्धांत जरी असला तरी तो राष्ट्र निर्मितीचा सिद्धांत आहे, तो फक्त जातीअंताचा सिद्धांत नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला जर राष्ट्र या संकल्पनेकडे जायचं असेल तर तुम्हाला इथली जाती व्यवस्था अगोदर संपवावी लागेल आणि लोकांना एकमय करावं लागेल, समतेच्या पातळीवरती आणावं लागेल. आपण ज्यावेळेस जाती व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस आपण आपले ते स्तर आहेत. म्हणजे मी जर तुम्हाला 4 जातीचे नावं सांगितली तर तुम्ही पटकन सांगू शकता की यातली वरिष्ठ जात कोणती आहे. म्हणजे प्रत्येक जातीच्या वर एक जात बसलेली आहे, त्या जातीच्या वर एक जात बसलेली आहे, आणि या प्रत्येक जातीला आनंद याचा आहे की माझ्या खाली कोणीतरी आहे. पण दुःख याचंही आहे की आपल्या डोक्यावरही कोणीतरी बसलेलं आहे. आणि मग वरची जात खालच्या जातीला अजिबात किंमत देत नाही, त्याचा तिरस्कार करते, आणि खालची जात वरच्या जातीचा तिरस्कार करते. आणि म्हणून हे तिघही काही ही जाती व्यवस्था कधीही एकत्र येत नाही. आणि म्हणून दुसऱ्या जातीच्या एखाद्या व्यक्तीला देखील आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं का नाही याचा देखील आपण आज विचार करतो. आणि मग सगळे कार्यक्रम जर आपण बघितले तर ते जातीय कार्यक्रम होत आहेत. आपण एखाद्या जातीतल्या एखाद्या व्यक्तीला आपल्या जातीमध्ये सहभागी करून घेतो का, तर घेत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एका जातीचा दरवाजा बंद आहे, या जातीतला माणूस त्या घराच्या बाहेर जात नाही आणि दुसऱ्या जातीतल्या माणसाला त्या दरवाजातून आतमध्ये येऊ देत नाही. मग राष्ट्र कसं निर्माण होईल, एकमय कसे व्हाल. आणि म्हणून ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये लाहोरच्या अधिवेशनामध्ये, खरं तर लाहोरचं जे अधिवेशन होतं जातपात तोडक मंडळाचं, हे ब्राह्मण मंडळीनं आयोजित केलेलं व्याख्यान होतं बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की इथली जाती व्यवस्था कशी संपवली जाईल आणि हा देश राष्ट्र निर्मितीकडे कसा घेऊन जाता येईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इथली जाती व्यवस्था ही कशा पद्धतीने संपवता येऊ शकते. त्यांनी 3 मार्ग सांगितले त्याच्यामध्ये. पहिला मार्ग त्यांनी सांगितला आंतरजातीय विवाहाचा. ते म्हणाले की आंतरजातीय विवाह झाल्यानंतर थोडेसे वेगवेगळ्या जातीतले समूहातले लोक थोडेसे एकमत व्हायला लागतील. दुसरा त्यांनी मार्ग सांगितला स्नेहभोजनाचा, की एकत्र येऊन आपण एका ताटामध्ये जेवलं तर थोडंसं आपल्यामधलं जी मानसिकता आहे आपली ती थोडी कमी होईल. आणि तिसरा पर्याय त्यांनी सांगितला की जाती व्यवस्था ज्या धर्मग्रंथावरती उभी आहे ते धर्मग्रंथ तुम्हाला बाजूला करावे लागतील. 3 मार्ग सांगितले. आणि ज्या दिवशी जाती व्यवस्था संपुष्टात येईल त्या दिवशी तुम्ही राष्ट्र निर्मितीच्या मार्गाकडे जा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट होती की इथं काही हिंदू राष्ट्र नाही, इथं काही मुस्लिम राष्ट्र नाही, किंवा इथं काही बौद्ध राष्ट्र नाही, तर इथलं राष्ट्र हे भारतीय राष्ट्र, म्हणजे भारतीय राष्ट्रवादाचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. त्यांनी सांगितलं की भारत हे राष्ट्र कसं होईल. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये 1936ला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे भाषण लिहित होते त्याच वेळेस 2 कन्सेप्ट आणखी पुढे येत होत्या. 1936ला गोळवळकरांनी हे पुस्तक लिहिलं वी आर अवर नेशनहुड डिफाईन नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडली. त्याच कालखंडामध्ये हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून कर्णावतीमध्ये जे सावरकरांनी भाषण केलं त्याच्यामध्ये देखील त्यांनी हिंदू राष्ट्रवादाची घोषणा केली. एकीकडे बाबासाहेब आंबेडकर भारतीय राष्ट्रवाद मांडत होते, दुसरीकडे हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना पुढे येत होती. याच कालखंडामध्ये मुस्लिम समाज असा विचार करत होता की जर इथं हिंदू राष्ट्राला निर्माण झालं भविष्यामध्ये तर आपलं काय. आणि म्हणून बॅरिस्टर रहमत अली चौधरी यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना 36 मध्येच पुढे आणली की आपल्यासाठी देखील एक स्वतंत्र राष्ट्र हवं आहे. आणि मग हिंदू राष्ट्र वर्सेस मुस्लिम राष्ट्रवाद अशा पद्धतीचा संघर्ष 1936 पासून पुढे आला. आणि मग उद्या जर भारत स्वतंत्र झाला तर मग इथल्या मुस्लिमांचं काय असं इथल्या मुस्लिमांना वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वतंत्र राष्ट्र हवं आहे. आणि मग 36 ते 40च्या दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या
त्या सगळ्या घडामोडी जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या कालखंडामध्ये, या 4 वर्षामध्ये भारताच्या फाळणीचा विचार सुरू झालेला होता. आणि 1940ला याची थेट मागणी झाली, ती म्हणजे लाहोरच्या अधिवेशनामध्ये. मुस्लिम लीगचं अधिवेशन लाहोरमध्ये भरलं आणि 1940ला बॅरिस्टर रहमत अली चौधरी यांनी असं सांगितलं की आम्हाला पाकिस्तान नावाचं स्वतंत्र राष्ट्र हवं आहे, आम्हाला तुमच्यासोबत राहायचंच नाही. एकीकडे हिंदू राष्ट्रवादाची मांडणी सुरू होती, दुसरीकडे मुस्लिम राष्ट्रवादाची मांडणी सुरू होती. तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं, थॉट्स ऑन पाकिस्तान. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की हिंदू हे राष्ट्र नाही, मुस्लिम हेही राष्ट्र नाही, किंवा तुम्ही जर म्हणत असाल की या सगळ्यांचं मिळून एखादं राष्ट्र आहे तर तेही राष्ट्र नाही. राष्ट्र अजून निर्माण करायचंय आपल्याला. त्यांनी सांगितलं की हिंदूंचं एक स्वतंत्र राष्ट्र होऊ शकतं, मुस्लिमांचंही एक स्वतंत्र राष्ट्र होऊ शकतं. तुम्ही जर विचार करत असाल तर या सगळ्यांचं मिळूनही एक राष्ट्र होऊ शकतं, पण तुमच्यातली विषमता, तुमच्यातला भेदभाव, तुमच्यातली जी काही भेदभावाची मानसिकता आहे ही सगळी संपली पाहिजे, म्हणजे आपण राष्ट्र निर्मितीकडे येऊ. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये आज जरी आपण हिंदू राष्ट्रवादाची भाषा करत असलो तरी हिंदू राष्ट्रवाद होऊ शकतं, नाही अशातला भाग नाही. हिंदू राष्ट्र अस्तित्वात येऊ शकतं, पण त्यातला प्रमुख अडथळा ही जाती व्यवस्था आहे. आपण हिंदू म्हणून कधीही एकत्र येऊ शकत नाही. येऊ शकतो का? नाही येऊ शकत. कारण काय आहे, आपण जर समजा एखाद्याला मुलगी बघायची असली तर आपण ती हिंदू आहे म्हणून बघायला जातो का? नाही जात. आपण ती कुठल्या जातीची आहे हे बघायला जातो. ज्या वेळेस फक्त तो हिंदू आहे या भूमिकेतून जर आपण समजा त्याची सोयी करत असू, एखाद्याची मुलगी करत असू, अदर जातीतला असला तरी चालेल, पण तो हिंदू आहे ही भावना जरी आपल्या मनामध्ये असली आणि आपण जर त्याच्यासोबत जर आपलं नातं जुळवत असू तर आपण समजून घेऊ की आपण राष्ट्राच्या निर्मितीकडे चाललोय. अन्यथा आपण जर फक्त त्याची जात बघून जर आपण विवाह करत असेल तर आपण आणखी राष्ट्राच्या मानसिकतेमध्ये नाहीये. आणि म्हणून हिंदू राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला जाती व्यवस्था अडथळा आहे. कुठलेही राष्ट्रवाद निर्माण करा तुम्ही, तिथे विषमता नसली पाहिजे. जिथे विषमता असते तिथे राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून जपान हे राष्ट्र का झालं? जपानमध्ये विषमता होती, नाही अशातला भाग नाही. तिथं जी बुरकू आणि नॉन बुरकू असे 2 समूह आहेत. त्यातला बुरकू जो समूह आहे तो बहुसंख्याक आहे आणि नॉन बुरकू जो आहे तो अल्पसंख्याक आहे. तिथेही विषमता होती, पण ही विषमता त्यांनी टप्प्याटप्प्याने संपवली. कशाच्या माध्यमातून संपवली? त्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि प्रतिनिधित्व देऊन त्यांच्यासाठी काय विकासाच्या योजना आणता येऊ शकतात. नंतर तो डोळा प्रकल्प वगैरे त्यांनी आणला आणि तो सक्सेस झाला त्यांच्याकडचा. आता तिथं आपल्याला ओळखू येत नाही की कोण बुरकू आहे आणि कोण नॉन बुरकू आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी राष्ट्रवादाची संकल्पना आहे, त्यांच्यामध्ये जी एकात्मतेची संकल्पना आहे ती आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून आपण राष्ट्र नावाच्या प्रक्रियेकडे येतोय का याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. आणि येत असेल तर मग तो कशाच्या माध्यमातून येऊ शकतो. आणि दक्षिण आयर्लंडचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी जे गोलमेज परिषदेमध्ये दिलं होतं ते देखील महत्वाचं होतं. तिथला जो अल्स्टर समूह आहे त्या अल्स्टर समूहाला सामावून घेण्यासाठी काय प्रक्रिया झाली हे बघितलं गेलं आणि आपल्याला माहिती आहे आज दक्षिण आयर्लंड राष्ट्र म्हणून पुढे येतोय. म्हणजे विषमता जिथं संपवली जाते तिथं राष्ट्र निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो की सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या सगळ्या राज्यघटनाच्या ड्राफ्ट तयार झाले, इथं माहिती आहे तुम्हाला 1946 मध्ये 1944ला दुसरा एक ड्राफ्ट आलेला होता आणि तो ड्राफ्ट होता एम.एन. रॉय यांनी तयार केलेला. एम.एन. रॉय यांनी हे सांगितलं होतं की या देशामध्ये फक्त आर्थिक विषमता आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि आर्थिक विषमतेचे जर प्रश्न मिटले तर या देशामध्ये समता प्रस्थापित होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी आर्थिक लोकशाही या देशामध्ये कशा पद्धतीने येईल याचा विचार करून त्यांनी आर्थिक लोकशाहीची मागणी करणारा ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनचा तयार केलेला होता. 1944ला तो पुढेही आला. त्याच्यानंतर दुसरा एक ड्राफ्ट आला, तो ड्राफ्ट होता स्वतः गांधीजींच्या विचारांचा तो ड्राफ्ट होता. गांधीजींचे एक सहकारी होते नारायण अग्रवाल नावाचे, त्यांनी वर्ध्यामध्ये बसून तो कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट तयार केलेला होता. आणि त्या ड्राफ्टमध्ये त्यांनी गांधीजींच्या स्वप्नातला भारत कशा पद्धतीने अस्तित्वात येऊ शकतो या अनुषंगाने त्यांनी तो ड्राफ्ट तयार केलेला होता. मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे. अग्रवाल यांनी ते तयार केलं, बरेचसे आर्टिकल त्याच्यामध्ये लिहिले गेले आणि त्यांनी ते गांधीजींना दाखवले, कारण गांधीजी हयात होते त्यावेळेस. गांधीजींना दाखवले आणि त्यांनी सांगितलं की बापूजी मी एक कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट तयार केलेला आहे, हा बघून घ्या आणि याला तुमची प्रस्तावना लिहा. गांधीजींनी तत्कालीन परिस्थितीमध्ये रामराज्याची कन्सेप्ट मांडली होती. रामराज्यामध्ये कसे लोक एकत्र येतील,
किंवा रामराज्य कशा पद्धतीचं असेल, रामराज्यामध्ये पोलीस यंत्रणा कशी असेल वगैरे वगैरे सगळं मांडलेलं होतं। आणि त्याला अनुसरून नारायण अग्रवाल यांनी तो कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट तयार केलेला होता। पण गांधीजींनी ते वाचलं आणि त्यांनी सांगितलं की अरे तू जे लिहिलंय हे माझ्या विचारावरती आधारित आहे, पण हे अस्तित्वात येईल का याची मला शंका आहे। त्याच्यामुळे स्वतः गांधीजींनी त्यांच्या विचारांचा असलेला ड्राफ्ट नाकारला, त्या प्रस्तावनेमध्येच नाकारलेला आहे, लिखित स्वरूपामध्ये आहे की मला याच्यापेक्षा काहीतरी वेगळं हवं आहे असं म्हणाले गांधीजी त्या प्रस्तावनेमध्ये। म्हणून तोही ड्राफ्ट बाजूला गेला। समाजवाद्यांनी वेगळा ड्राफ्ट तयार केलेला होता, त्यांचा वेगळा ड्राफ्ट होता। भोपटकर सत्कर समिती नावाने एक हिंदू महासभेची एक समिती होती आणि त्यांनी देखील एक ड्राफ्ट तयार केलेला होता। त्याच्यामध्ये 3 LLB झालेले लोक आणि 2 LLM झालेले लोक तत्कालीन परिस्थितीमध्ये होते आणि त्यांनी देखील हिंदू राष्ट्रवादाची एक नावाची राज्यघटना लिहिलेली होती। म्हणजे असे वेगवेगळे ड्राफ्ट तत्कालीन परिस्थितीमध्ये आलेले होते। पण या सगळ्या ड्राफ्टमध्ये भारतातल्या प्रत्येक एका जात समूहाला सामावून घेण्यासाठी काय असू शकतं याची कोणतीही कन्सेप्ट याच्यामध्ये नव्हती। आणि म्हणून ब्रिटिशांसमोर 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता की समजा एखाद्या गावामध्ये एकच माळी कुटुंब आहे, त्याने सरपंच होऊ नये का? एक कुटुंब असेल आणि त्याचं जर समजा 2च मतं आहेत गावामध्ये, मग त्याने सरपंच होऊ नये का? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले त्याला राजकीय हक्क असला पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की समजा 25 वर्षानंतर तरी त्याचं सर्कल येईल आणि तो त्या ग्रामपंचायतचा सरपंच होईल अशी व्यवस्था तयार करा। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की नंतर पंचायत राज व्यवस्था वगैरे आणली गेली आणि त्याच्यामध्ये याच्यासाठी राखीव जागा ठेवल्या गेल्या। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की एखादा कुटुंब जरी माळी समाजाचं असलं, त्याचे जरी त्या गावामध्ये 2च मतं असले तरी त्याला एकदा सरपंच होण्याचा अधिकार मिळू शकतो ओबीसीच्या रिझर्वेशनच्या माध्यमातून। कारण तो जर सभागृहामध्ये जाऊन बसत असेल तर त्याला वाटेल की हे सभागृह आपलं आहे आणि तुम्ही जर त्याला वर्षानुवर्ष नाकारत असाल, त्याला शाळेतच येऊ देत नसाल, त्याला सभागृहातच येऊ देत नसाल, तर त्याचा हा देश वाटेल का? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की त्याला आपला हा देश आहे असं वाटलं पाहिजे, तो तुमच्या प्रत्येक कामामध्ये त्याचं सहकार्य तुम्हाला मिळालं पाहिजे, तेव्हाच हा देश राष्ट्र म्हणून पुढे येईल। आणि म्हणून 1946 ला जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली भरवली गेली, त्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये आपल्याला आपण जर बघितलं तर याची चर्चा झालेली आहे की प्रत्येक घटकाला आपल्याला या देशाच्या प्रतिनिधीच्या सभागृहामध्ये कसं सामावून घेता येईल आणि हा देश त्याचा देखील आहे हे त्याला दाखवून देता येईल, याची व्यवस्था या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये झालेली आहे। आणि म्हणून जर आपण बघितलं तर कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधल्या प्रत्येक चर्चेमध्ये कोणताही समूह नाकारला जाणार नाही याची काळजी घेतली गेलेली आहे, तो कितीही छोटा असला तरी। आपल्याला माहिती आहे बिहारला आताच जातीनिहाय जनगणना झाली। संपूर्ण बिहारमध्ये एक कोरा नावाची जात आहे आणि या कोरा नावाच्या जातीचे फक्त 31 लोक आहेत तसं बिहारमध्ये। मग यांचा आमदार निवडून येऊ शकतो का जातीचा विचार केला तर? नाही येणार। आणि म्हणून अशा मायक्रो असलेल्या जातीला देखील सभागृहामध्ये प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे, त्याला हा देश आपला असला वाटला पाहिजे। ज्या दिवशी त्याला आपला आहे असं वाटेल त्या दिवशी तो या देशाला आपल्या आईप्रमाणे, आपल्या वडिलाप्रमाणे मानायला तयार होईल। तो जर वंचितच राहणार असेल तर त्याला हा आपला देश वाटणार नाही। आणि म्हणून राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस राज्यघटना लिहिण्याचं काम सुरू झालं त्यावेळेस या सर्व समूहांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आपल्याला माहिती आहे 46 ला कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या निवडणुका झाल्या आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यघटना लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली। राज्यघटनाचे ड्राफ्ट तर भरपूर तयार होते, 6-7 ड्राफ्ट तयार होते। त्यातला कुठलाही एक ड्राफ्ट घेऊन आपण या देशाचा कारभार करू शकलो असतो, पण प्रत्येक घटकाला सामावून घेतल्याशिवाय आपल्याला राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे जाता येणार नाही। आणि म्हणून आपल्याला एका नव्या राज्यघटनेची आवश्यकता आहे असं स्वतः गांधीजी बोलून दाखवतात आणि त्यांची स्वतःची असलेली राज्यघटना ते स्वतःच नाकारतात। पण ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली भरवली गेली त्यावेळेस देखील प्रश्न निर्माण झाला की राज्यघटना लिहायची कोण? राज्यघटनेमध्ये जवळपास 100हून अधिक लोक हे बॅरिस्टर होते। बॅरिस्टर म्हणजे खूप उच्च डिग्री आहे। 100हून अधिक लोक तत्कालीन परिस्थितीमध्ये बॅरिस्टर होते, म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये होते। आताच्या सभागृहामध्ये जरी तुम्हाला दिसत नसले तरी, कारण त्यावेळेस लोक अडाणी होते पण निवडून कोणाला द्यायचं हे लोकांना कळत होतं। आता लोक सुशिक्षित झालेत
पण निवडून कोणाला द्यायचं हे आपल्याला नाही कळत. आणि म्हणून तुम्हाला आपल्या सभागृहामध्ये एकही बॅरिस्टर आढळणार नाही असं विधिमोह विषय सोडला तर. एक बॅरिस्टर आहे बिचारा तेवढा, बाकी कोणी बॅरिस्टर नाही आपल्यामध्ये. उच्च शिक्षितांचं तर नावच घ्यायचं नाही. 100हून अधिक लोक बॅरिस्टर होते, पण तरीही प्रश्न निर्माण झालेला होता की राज्यघटना लिहायची कोणी. अशातच संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला गेला. तो ठराव पास झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्याच्यावरती भाषणही झालं आणि लागलीच भारताची फाळणी झाली. फाळणीमध्ये ज्या प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आलेले होते तो प्रांत पाकिस्तानमध्ये गेला. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व रद्द झालं. पण हे जे 100 बॅरिस्टर होते याच्यातल्या कुठल्या एका व्यक्तीनं राज्यघटना लिहायची असा प्रश्न निर्माण झाला. अनेक विद्यार्थी मी जिथे जातो तिथे मला प्रश्न विचारतात की सर राज्यघटना तर BN राव यांनी लिहिलेली आहे. BN राव ही सभागृहामध्ये होते, पण तरीही प्रश्न निर्माण झालेला होता की राज्यघटना लिहायची कोणीच तयार नव्हतं. आणि मग नेहरूंनी असा निर्णय घेतला की तत्कालीन परिस्थितीमध्ये इंग्लंडमध्ये एक लॉचे प्रोफेसर होते, एका विद्यापीठाचे ते व्हाईस चान्सलर होते त्यावेळेस, सर विल्यम आयवर जेनिंग्स. त्यांना इथं बोलवून घेऊया आणि आपली राज्यघटना तयार करून घेऊया असं नेहरूंच्या मनामध्ये होतं. आणि मग नेहरूंनी त्यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांना सांगितलं की तू, त्यावेळेस त्या विजयालक्ष्मी पंडित इंग्लंडमध्येच राहत होत्या, लंडनमध्येच राहत होत्या. त्यांनी सांगितलं की तू विल्यम आयवर जेनिंग्स यांची भेट घे आणि त्यांना सांग की तुम्हाला भारताची राज्यघटना लिहायची आहे आणि भारताची संविधान सभा तुम्हाला त्याच्यासाठी निमंत्रित करणार आहे. विजयालक्ष्मी पंडितांनी आयवर जेनिंग्स यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले की नाही, मला नाही जाता येणार. तुमच्या सभागृहामध्ये जर 100हून अधिक लोक बॅरिस्टर असतील तर तुम्ही राज्यघटना लिहायला काय हरकत आहे? म्हणजे बॅरिस्टर काय कॉप्या करून झालेले आहेत का असा संशय त्यांच्या मनामध्ये आला असावा कदाचित. म्हणजे कॉपीचे परिणाम किती वाईट असतात बघा. तुम्ही किती उच्च पदावरती जा, तुम्ही पैसे देऊन जा, कसेही द्या, तुम्ही वशिल्याने जा, कसेही जा, त्याचा काही उपयोग होत नाही. 100हून अधिक लोक बॅरिस्टर होते, पण राज्यघटना लिहायला कोण तयार नव्हतं. उद्या आपल्या कॉलेजमधून जर कॉपी करून पास होऊन गेले विद्यार्थी बाहेर आणि तुम्ही जर त्याला म्हणाले की आपल्याकडे असा असा एक प्रोग्राम आहे, येतो का? ते म्हणेल सर मी बोललो नाही हो, कधी माझा अभ्यास पण नाही, कारण तुमच्याच कॉलेजमध्ये कॉपी करून पास झाले, माहितच आहे तुम्हाला. कॉपीचे परिणाम वाईट असतात हे नंतर लक्षात येतात. ते आपला मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये गेल्यानंतर देखील जाणवतात कधी कधी. ते म्हणतं पप्पा मला एवढं सांगा बरं. आपली परिस्थिती अशी होती की अरे आपणच शिकलो नव्हतो, मग आपण त्याला सांगणार का मी कॉपी करून पास झालो, तूही कॉपी करून पास हो? बापाचा वंश चालवला पाहिजे. 100हून अधिक लोक बॅरिस्टर होते, पण राज्यघटना ते लिहायला पण तयार नव्हतं. आयवर जेनिंग्स यांनी सांगितलं की अरे त्यातल्या 2-3 लोकांना मी ओळखतो, त्यातल्या 2-3 लोकांना विचारून बघा की ते लिहितात का. आणि मग त्यांनी 3 नावं सांगितली. त्यांनी पहिलं नाव सांगितलं एम महादेवन, बॅरिस्टर एम महादेवन. दुसरं नाव त्यांनी सांगितलं बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू. आणि तिसरं नाव त्यांनी सांगितलं बॅरिस्टर BR आंबेडकर. ते म्हणाले की या 3 लोकांना मी ओळखतो, यांचा अभ्यासही चांगला आहे, हे 3 जण लिहू शकतात का हे विचार, आणि जर हे 3 जण लिहित नसतील तर मग मी भारतामध्ये येईल. अर्थातच हे जे शिष्टमंडळ होतं 14 लोकांचं संविधान सभेतलं, हे बॅरिस्टर एम महादेवन यांच्या घरी गेले. त्यांना म्हणाले की तुम्हाला भारताची राज्यघटना लिहावी लागेल, तुम्ही बॅरिस्टर आहात. ते म्हणाले की माझी तब्येत काही व्यवस्थित राहत नाही. आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर विचारलं एखाद्या शिक्षकाने काल का नव्हता रे, जर तब्येत बरी नव्हती, हे लय जुनं कारण आहे, हे आजचं कारण नाही आहे. त्यांनी सांगितलं की माझी तब्येत काही बरोबर राहत नाही, त्याच्यामुळे मी रेग्युलर सभागृहामध्ये येईल का नाही सांगता येत नाही. त्यांनी नकार दिला. हे शिष्टमंडळ पुन्हा बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू यांच्याकडे गेलं. त्यांनी सांगितलं की माझी मुलं परदेशामध्ये शिकायला आहेत, त्याच्यामुळे मला तिकडं ये जा करावं लागतं, आणि तुम्हाला माहिती आहे म्हणे की एकदा गेलं की महिनाभर माणूस काही परदेशातून वापस येत नाही, कारण एवढे काही तत्कालीन परिस्थितीमध्ये विमानसेवा नव्हती. म्हणून त्यांनी नकार दिला. हे शिष्टमंडळ पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही राज्यघटना लिहायला तयार आहात का? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले लिहितो, काही हरकत नाही, पण मी सभागृहाचा सदस्यच नाही ना. फाळणी झाली, फाळणीमध्ये माझं सदस्यत्व गेलं, त्याच्यामुळे मी सभागृहामध्ये येऊ शकत नाही. आणि मग सगळ्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी सांगितलं की ह्या माणसाला सभागृहामध्ये आपल्याला आणायचंय आता. आणि म्हणून
सरदार पटेलांनी तर सांगितलं होतं की डॉक्टर आंबेडकरांना कसल्याही प्रकारे आम्ही संविधान सभेमध्ये येऊ देणार नाही, त्यांच्यासाठी दरवाजे खिडकेच काय तावदाने देखील बंद असतील. पण नंतर ज्यावेळेस राज्यघटना लिहायचा प्रात्यक्षिक सुरू झालं त्यावेळेस मात्र कोणीही पुढे येत नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करावी लागली की तुम्ही राज्यघटना लिहा. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी सभागृहाचा सदस्य नसल्यामुळे मला तसं करता येणार नाही. आणि म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये सरदार पटेलांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की मुंबई प्रांतामधून कुठल्याही एखाद्या सदस्याची जागा रिक्त करा, एखादा राजीनामा घ्या आणि तिथं पोटनिवडणूक घेऊन डॉक्टर आंबेडकरांना निवडून आणा. ते फक्त बाळासाहेब खेरांना पत्र लिहून थांबलेले नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये मोठे नेते महाराष्ट्राचे मध्ये होते, त्यांचं नाव सखा पाटील. त्या सखा पाटलांना पुन्हा पटेलांनी पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की काहीतरी व्यवस्था करा, तुम्ही मोठे नेते आहात. पुन्हा एक पत्र त्यांनी माळवणकरांना लिहिलं, जे माळवणकर नंतर 1952 लोकसभेचे पहिले सभापती झाले, अध्यक्ष झाले. त्यांनाही पत्र, असे 3 पत्र त्याच पटेलांनी लिहिले जे म्हणत होते की डॉक्टर आंबेडकरांना मी कसल्याही प्रकारे सभागृहामध्ये निवडून येऊ देऊ शकत नाही. 3 पत्र त्यांनी लिहिले. स्वतः संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी एक पत्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना लिहिलं आणि त्यांनाही सांगितलं की यांना निवडून आणण्याची प्रक्रिया करा आणि 14 जुलैच्या अगोदर मला ते सभागृहामध्ये दिसले पाहिजेत. म्हणजे एक प्रकारे धमकी दिली त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. तेव्हापासून आपल्याला सवय आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना धमकी ऐकायची. आजपर्यंत आपण त्याच ऐकत बसलो. मला माहिती आहे एका मिनिटामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे जाऊ शकतात, आपले सुरत मार्गे गुवाहाटी वगैरे कुठे जाऊ शकतात. आणि म्हणून हे सगळे पत्र संविधान सभेमधून महाराष्ट्रात यायला लागले आणि महाराष्ट्रामधून डॉक्टर आंबेडकरांना निवडून आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग कुठून आणायचं, जागा तर रिक्त नाहीये. अशा याच्यामध्ये बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेतला गेला आणि तिथली जागा रिकामी करून डॉक्टर आंबेडकरांना निवडून आणलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये पोहोचले आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि म्हणून आपण बघतोय की राज्यघटनेची जर एकूण भूमिका आपण बघितली तर ही सगळी भूमिका ही राष्ट्रवादाकडे आपल्याला घेऊन जाणारी आहे, या राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे घेऊन जाणारी आहे. आणि त्याच्यामुळे इथल्या कुठल्याही एका व्यक्तीवरती जर काहीही अन्याय झाला, त्याचे जर फंडामेंटल राईट व्हायोलेट झाले तर तो व्यक्ती डायरेक्ट धमकी देतो की मी सुप्रीम कोर्टात जाईल, कारण त्याला राज्यघटनेनं प्रोटेक्ट केलेलं आहे. एव्हरी इंडिव्हिज्युअल, कुठलाही एक व्यक्ती, असं नाही आहे की कुठल्या तरी एखाद्या जातीसोबत अन्याय झाल्यानंतरच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जावं. कुठल्याही एका व्यक्तीला म्हणतोय, कारण त्याला इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिली गेलेली आहे, त्याला समतेच्या पातळीवरती आणलं गेलेलं आहे. आणि राज्यघटनेने हे सांगितलेलं आहे की आपण जात, धर्म, लिंग, वंश, वर्ण, रंग याच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रकारचा भेदभाव आम्ही मानत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण तिथून राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे निघालेलो आहोत. म्हणून आपण कुठल्या जातीचे आहोत याला काही अर्थ नाही, पण आपण एका सभागृहामध्ये बसलेले आहोत याचं पूर्ण श्रेय हे राज्यघटनेला जातं, कारण त्यांनी बसण्याचा अधिकार तुम्हाला इथे दिलेला आहे. अन्यथा तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीमध्ये बसू दिलं नाही, गांधीजींना रेल्वेच्या डब्यातही बसू दिलं नाही. तुम्ही तर आम जनता आहे, तुम्हाला कुठेही बसू दिलं नसतं. तुम्हाला म्हटले असते लोक उभंच राहतो, बसायचं नाही कुठेच. पण ही जी प्रक्रिया आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये जी राष्ट्र नावाची संकल्पना होती ती पूर्ण राष्ट्र नावाची संकल्पना त्यांनी राज्यघटनेमध्ये आणली आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढे कोणीही कोणासोबत भेदभाव करणार नाही. म्हणजे सगळ्या प्रकारचं डिस्क्रिमिनेशन हे राज्यघटनेनं संपवलं आणि आपल्याला समतेच्या पातळीवरती आणलं. आणि म्हणून आपण जर आपली आयडेंटिटी एखाद्या जातीच्या नावाने सांगत असो, आपल्या गाडीवरती बऱ्याच लोकांच्या गाडीवरती लिहिलेलं राहते. तुम्ही जर बिहार, यूपी मध्ये गेला तर तिथं तर सर्रास लिहिलेलं राहतं की यादव वगैरे असं, आणि ते गर्वानं लिहिलं जातं. पण जी व्यक्ती आपल्या जातीची ओळख सांगते ती व्यक्ती राष्ट्रविरोधी असते, कारण त्याच्या डोक्यामध्ये कधीच समता नसते, त्याच्या डोक्यामध्ये कधीच आपण एकमय होऊ असं नसतं. त्याच्यामुळे जातीची आयडेंटिटी जिथे येते तिथे राष्ट्र नावाची संकल्पना संपून जात जाते. आणि म्हणून जी लोक जातीची आयडेंटिटी घेऊन पुढे येत नाहीत
ते लोक खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी असतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की जे लोक जातीयवादी असतात किंवा जात मानतात ते राष्ट्रद्रोही असतात, ते राष्ट्रवादी कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून जर आपल्याला राष्ट्रवादी म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या डोक्यामधली जात नावाची कन्सेप्ट बाजूला काढावी लागेल. तेव्हा खऱ्या अर्थानं राष्ट्र म्हणून आपण पुढे येऊ शकतो. अन्यथा आपल्याला आपण एका राष्ट्रामध्ये राहतो हे म्हणून घेण्याचा देखील अधिकार नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते एक वेळेस की मला जर कोणी माझी आयडेंटिटी विचारली, माझी ओळख विचारली, तर मी प्रत्येकाला सांगेन मी प्रथमतः भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे. मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, मी कुठल्या पंथाचा आहे, याला काही अर्थ नाही. मी भारतीय आहे ही प्रत्येकाच्या मनामध्ये जोपर्यंत भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण राष्ट्र म्हणून या भारताला उभं करू शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याला प्रथमतः भारतीय व्हावं लागेल आणि शेवटीही भारतीय व्हावं लागेल, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण या देशाला राष्ट्र म्हणून निर्माण करू शकतो. मला वाटतं आपण थांबलं पाहिजे. विषय बराचसा मोठा आहे, बरेचसे संदर्भ त्या बाबतीमध्ये आहेत, अनेक संदर्भ बोलू. या विषयावरती 3 तास जरी बोललं तरी यातले संदर्भ संपणार नाही. पण अगोदरच मला हे सांगितलेलं होतं की आपल्याला आता आपली ऐकायची मानसिकता 45 मिनिटाची होती अगोदर. पुन्हा कधीतरी एखाद्या वेळेस एखाद्या बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला जातो त्यामुळे टाळ्याचा अर्थ मलाही कळतो. त्याच्यामुळं पुन्हा कधीतरी एखाद्या वेळेस आपण जे चांगले ऐकणारे विद्यार्थी आहेत की ज्यांना खरोखरच काहीतरी ज्ञान घेण्याची अपेक्षा आहे. माणसाचा जन्मच खरं तर ज्ञान घेण्यासाठी झालेला असतो, खाण्यासाठी नसतो झालेला. आपल्याला असं वाटतं की खाण्यासाठी झालेला आहे, पण खाण्यासाठी झालेला नसतो, ज्ञान घेण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी झालेला असतो. कारण ही जी सजीव सृष्टी आहे ही ज्ञानाच्या आधारावरती उभी आहे. इथं जर सगळंच अज्ञान असेल तर लोक एकमेकाचे गळे कापायला देखील कमी करणार नाही. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट सोडून द्या की आपला जन्म फक्त खाण्यासाठी झालेला आहे, आपला ज्ञानासाठी देखील झालेला आहे. पुन्हा एखाद्या वेळेस एखादे जे चांगले विद्यार्थी आहेत आपल्यामधले सगळ्यांचे, असे खूप जास्त नाही 5-50 विद्यार्थी घेऊन आपण एखादा वर्कशॉप घेऊ आपण. आणि त्यावेळेस मी अनेक संदर्भाच्या अनुषंगाने बोल. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आमचे मित्र प्राचार्य युवराज दबडगे सर, आमचे मित्र संजय सांबाळकर सर यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या खरं तर महाविद्यालयाने या व्याख्यानामध्ये येण्याची परवानगी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कशा पद्धतीने राष्ट्रवाद काय आहे, काय उदाहरण